तर धाराशिवमधील बंजारा समाजाचा तरुण पवन चव्हाणनं आत्महत्या केली आहे। पवन चव्हाणनं बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय। पवन चव्हाण हा पदवीधर बेरोजगार होता। त्याचं वय 32 होतं। जालन्यामधील आरक्षणाच्या आंदोलनातून परतल्यानंतर पवननं टोकाचं पाऊल उचललंय। पवनच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 मुलं असं कुटुंब आहे। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं अशी मागणी पवननं सुसाईड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबाने केला। हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं त्यांची इच्छा होती, तो पवन चव्हाण जो युवक तो जो बलिदान दिलेला आहे या आरक्षणासाठी, त्याची इच्छा होती की आमच्या बंजारा समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे। आणि गेली 8-10 दिवसापासून हा पवन चव्हाण हा मुलगा प्रत्येक आरक्षणासाठी जे काय आंदोलनं चालू आहेत, ज्या काय बैठका चालू आहेत, या ठिकाणी तो जातीनं हजर होता।